वर्षापासून या रस्त्याने मी उत्थानला जायची ज्युडिशियल अकॅडमीमध्ये न्यायाधीशांशी संवाद साधण्यासाठी, आणि ह्याच्या पायाभरणीपासून ही इमारत उभी राहताना पाहिली होती. आणि इतकी देखणी सुंदर इमारत आणि बाबासाहेबांच्या नावाने उभी राहते आहे. इथे कधीतरी आत येऊन ते बघायला मिळावं, पाहायला मिळावं, काय नक्की करतायत जाणून घ्यावं, अशी खूप वर्षांची इच्छा होती. ती आज माझी इच्छा पूर्ण झाली. आणि तीही अशा पद्धतीने की नुसती मी एक प्रेक्षक म्हणून इथे आले नाही किंवा एक श्रोता म्हणून येऊन बसले नाही, तर प्रमुख व्याख्याती म्हणून तेही बाबासाहेबांच्या विचाराच्या निमित्ताने जो इथे विचारवेध केला जातो, त्या जागर 2026चा सगळ्यात पहिलं पुष्प मला गुंफता आलं. आणि बाबासाहेबांच्या विचारांनी जे काही काम 30-35 वर्ष या महाराष्ट्राच्या जनतेच्या सहकार्याने, लोकांच्या मदतीने केलं, त्या आंबेडकरी विचाराच्या निमित्ताने इथे स्वतःला सिद्ध करता आलं, मांडता आलं, याचा विशेष आनंद आहे. महानगरपालिकेच्या संदर्भाने सांगायचं झालं तर नेहमीच आपल्याकडे प्रशासन आणि शासनाविषयी आपण असं बोलतो की पब्लिक सेक्टरमध्ये काही निर्माण केलं तर ते अव्यवस्थित असतं, अस्वच्छ असतं, प्रोफेशनली चांगलं नसतं. पण ही एकमेव महानगरपालिका संपूर्ण देशामध्ये मी पाहते आहे की जिथे पब्लिक सेक्टरमध्ये निर्माण केलेली प्रत्येक वास्तू, प्रत्येक ठिकाण, मग ती छोटी बगीचा असेल, इथे ठिकठिकाणच्या रस्त्यावरची व्यवस्था असेल, या सगळ्या बाबतीमध्ये महानगरपालिकेला एक संस्कार आहे, एक स्वच्छतेचा विचार आहे आणि त्याच्यामध्ये खूप सुंदर अशी कलात्मकता आहे. आणि ती नुसती आहे निर्माण केली, पाहुणा आला त्याच्यासमोर मिरवलं असं नाही आहे, तर ते खूप छान मेंटेन करण्याचा एक इथे विचार आहे आणि त्याची एक परंपरा यांनी निर्माण केलेली आहे. म्हणजे याचा अर्थ भारतामध्ये जर आपण चांगल्या प्रकारे पब्लिक सेक्टरमध्ये पैसे वापरायचे ठरवले तर शासन, प्रशासन आणि लोकांच्या सहकार्यातून चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चर उभे करून तिथे कल्चरल चांगल्या गोष्टी आपण नक्की करू शकतो, याचा वस्तुपाठ महानगरपालिका घालून देते. आणि म्हणून सुंदर ठिकाणाला येता आलं, इथून नव्याने ऊर्जा घेऊन जाता आली आणि खूप दिवसापासूनचं स्वप्न पूर्ण झालं असं मला वाटतं. आणि याच पद्धतीच्या उत्तरोत्तर चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चर नुसते निर्माण करणं एवढ्यापुरतंच नाही, तर नाहीतर भूखंडासाठी मारामाऱ्या, इमारती बांधण्यासाठी, ठेके घेण्यासाठी मारामाऱ्या, हे सगळीकडे आम्ही ऐकतो. पण इथे जे निर्माण केलं आहे ते खूप छान मेंटेन केलं आहे आणि ज्या कारणासाठी निर्माण केलं आहे ते खूप छान पद्धतीने इथे वापरले जाते. हीच परंपरा महानगरपालिका नवी मुंबईने ठेवावी आणि या परंपरेतून महाराष्ट्रातल्या किंबहुना देशातल्या समस्त महानगरपालिकेच्या लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने शिकावं असं ह्या निमित्ताने मी नमूद करेन.